नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर अचानक दावा केलाय। त्यामुळे नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच वाढलाय। तर भाजपने सुद्धा मतदारसंघात ताकद असल्याचा दावा पक्षश्रेष्ठींकडे केलाय आणि जागेकरता आग्रह धरलाय। शिवसेनेच्या जागेवर तिन्ही मित्रपक्ष इच्छुक असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील तिन्ही पक्ष इच्छुक असल्याने हा मतदारसंघ नेमका कुणाला सुटणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसही इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत। उत्तर महाराष्ट्रातील 8 पैकी 6 जागांवर भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले, तर नाशिक आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलाय। त्यामुळे शिवसेनेची मात्र पुरती कोंडी झाली आहे। नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांना उमेदवारी देण्याच्या वरिष्ठ पातळीवरील हालचालींवर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली। राजाभाऊ गोडसेपासून ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे। मग उत्तर महाराष्ट्रात एकमेव पण जागा आम्हाला ठेवायची नाही का? सगळ्याच जागा भाजपने लढवायच्या का? अशी सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो। छगन भुजबळांच्या उमेदवारीवरून नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। शिवसैनिकांनी अस्वस्थ होऊ नये, मी देखील शिवसैनिकच होतो अशी प्रतिक्रिया देऊन छगन भुजबळांनी सस्पेन्स कायम ठेवलाय। तर नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेतल्यानंतर महायुतीचा जो निर्णय होईल तोच सर्वांना लागू असेल अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। त्यांना असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे, असं वाटणं काही वाईट नाही आहे, ते स्वाभाविकच आहे। शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही। म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ, ते ऐकून घेऊ, पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचा एम एकच आहे, तो म्हणजे मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पाहणं। आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो, त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात, त्यामुळे ते चालू आहे। त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे? मतप्रदर्शन करणं याला भांडण कसं काय म्हणता येईल? महायुतीतला वाद चव्हाट्यावर आल्यावर संजय राऊतांनी टीका करण्याची संधी सोडली नाही। सगळेच करतात, पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे। बरं, जागा त्यांची काय अजित पवार देणार नाहीत ना, शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती। पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत, पवार भुजबळांचे नवीन म्हणजे अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत, ते ठरवतील जागा द्यायची की नाही, यांच्या हातात काय आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे सलग 2दा मोठ्या मताधिक्याने निवडून आले। लोकसभा निवडणुकीत गोडसेंनी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव केला। मात्र आता गोडसेंचीच उमेदवारी धोक्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ आहे। परिणामी मराठा असलेल्या हेमंत गोडसेंना भुजबळांसाठी डावलणं राजकीय दृष्ट्या महागात पडू शकतं। तर दुसरीकडे भुजबळांच्या उमेदवारीबाबत दिल्लीच्या पातळीवर चर्चा झाल्यानं हा तिढा अधिकच वाढलाय। भाजपनेही नाशिकमध्ये ताकद असल्याचा दावा केल्यानं उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।